तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMHच्या संदर्भात विज्ञान ह्या विषयाचा 4थ्या धड्याचं जे MCQs आहेत ते बघणार आहे. ओके, तर बघा 4th चॅप्टर आहे तुमचा. तर पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे डॅश डॅश घट पुन्हा प्रभारित करता येत नाही. तर त्याचं उत्तर आहे कोरडा विद्युत घट पुन्हा प्रभारित करता येत नाही. सेकंड क्वेश्चन, कुलोम हे डॅश डॅश SI एकक आहे. तर ते कशाचे SI एकक आहे? तर विद्युत प्रभाराचे. एखादा विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती टिंबटिंब निर्माण करते. तर त्याचं उत्तर आहे चुंबकत्व निर्माण करते. लेड आम्ल विद्युत घटात टिंबटिंब हे धन विद्युत अग्र असते. तर त्याचं उत्तर आहे PbO2. त्याच्यानंतर आहे टिंबटिंब ही अदिश राशी आहे. तर त्याचं उत्तर आहे विद्युत प्रवाह. 1.5 व्होल्ट विभवांतराच्या 4 विद्युत घटाची बॅटरी स्वरूपात जोडणी केली तर बॅटरीचे विभवांतर किती होते? तर ते आहे 6 व्होल्ट होते. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. तर मोटारी, UPS, मोटरसायकल आणि तर त्याचं उत्तर काय आहे ते? तर रेडिओ संच. विद्युत परिपथामध्ये विद्युत घट टिंबटिंब या दिशेने खुणेने दर्शविला जातो. तर तो कसा दर्शवला जातो बघा. तर 1 नंबरचा आहे तो काय आहे बघा, ती जे आहे ते बऱ्यापैकी करंट दाखवला जातो तसा किंवा कॉईल आहे. 2 नंबर आहे व्होल्टेज. 3 नंबर आहे स्विच. 1 नंबर आहे ते करंट. 2 नंबर आहे ते स्विच. तर बघा विद्युत परिपथामध्ये विद्युत घट. तर 1 नंबरचं जे आहे ते आहे करंट. 2 नंबरला आहे तो स्विच तसा दाखवला जातो म्हणजे कळ. 3 नंबर आहे व्होल्टेज आणि 4 नंबरला आहे ते बॅटरी म्हणजे ते काय विद्युत घटाचं जे चिन्ह आहे ते तसं आहे. त्याच्यानंतर एखाद्या तारेतून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे तारेभोवतीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हे निरीक्षण टिंबटिंब या वैज्ञानिकाने नोंदवले. तर त्याचं आहे हान्स ओरस्ट्रेडने काय सांगितलं की एखाद्या तारेतून विद्युत प्रवाहामुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. पुढे आहे कुंतल व स्क्रू या संहितेला टिंबटिंब असे म्हणतात. तर त्याला काय म्हणायचं? विद्युत चुंबक. त्याच्यानंतर बघा जर एखाद्या विद्युत घटाचे विभवांतर 1.25 व्होल्ट एवढे असेल तर पुढील जोडणीत बॅटरीचे विभवांतर किती असेल? तर काय आहे बघा 1, 2, 3, 4 आणि 5. किती बॅटरी आहे टोटल? 5. म्हणजे 5 व 1.25 गुणिले 5 केलं तर त्याचं उत्तर येतं 6.25 व्होल्ट. पुढे आहे विद्युत प्रभाराला धनप्रभार आणि ऋणप्रभार अशी नावे टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी दिली. तर काय दिली बघा, कोणी दिली? कनाद यांनी दिली. पुढीलपैकी कोणत्या साधनामध्ये विद्युत चुंबक वापरला जात नाही? तर त्याचं उत्तर आहे विद्युत घंटा. ह्याच्यामध्ये विद्युत चुंबक वापरला जात नाही. पुढे आहे बघा स्मार्टफोन, लॅपटॉप यामध्ये टिंबटिंब विद्युत घट वापरले जातात. तर त्याच्यामध्ये कुठले वापरले जातात? लिथियम आयन हे विद्युत घट वापरले जातात. धातुशोधक यंत्राचे कार्य कशावर आधारित असते? तर त्याचं उत्तर आहे विद्युत चुंबकावरती आधारित असते. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16. निकेल कॅडमियम घट टिंबटिंब विभवांतर देतो. तर तो किती देतो? 1.2 विभवांतर देतो. त्याच्यानंतर आहे विद्युत घटाचा धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युतस्थिती विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे टिंबटिंब होय. तर ते आहे विभवांतर होय. विद्युत प्रभाराचे SI एकक टिंबटिंब आहे. काय आहे? विद्युत प्रवाहाचे SI एकक आहे ते ॲम्पियर आहे आणि विद्युत विभवाचे एकंदर हे व्होल्टेज आहे बघा. त्याच्यानंतर लेड आम्ल विद्युत घटात 2 विद्युत अग्रातील विभवांतर टिंबटिंब एवढे असते. तर 2 व्होल्ट असतं बघा. अगोदर कोणता घट सांगितला होता? निकेल कॅडमियममध्ये 1.2, 1.2 आणि लेड आम्लमध्ये 2 व्होल्ट. त्याच्यानंतर 20वा शब्द आहे वेगळा घटक शोधा. विद्युत बल्ब, विद्युत गिजर, विद्युत घंटा, विद्युत इस्त्री. तर काय आहे त्याचं उत्तर? विद्युत घंटा. त्याच्यानंतर कोणत्या कोरड्या विद्युत घटाचे धन अग्र टिंबटिंबचे बनलेले असते? तर ते कशाचं आहे? ग्राफाईटचं. सौर घट म्हणजे सौर ऊर्जेचे टिंबटिंब ऊर्जेत रूपांतर करणारा घट. तर सौर ऊर्जेचे कशामध्ये केलं जातं? विद्युत ऊर्जेमध्ये. कोरड्या विद्युत घटामध्ये विद्युत अपघटही म्हणून कोणत्या पदार्थाच्या ओल्या मिश्रणानुसार लगदा असतो? तर तो आहे ZnCl2 अधिक NH4Cl. विद्युत घंटेचे कार्य धारा विद्युतच्या टिंबटिंब परिणामावर आधारित असते. तर ते कशावर असते? विद्युत घंटेचे कार्य हे चुंबकीय ह्याच्यावरती आधारित असते. पुढं आहे बघा टिंबटिंबचे SI एकक व्होल्ट आहे. तर कशाचं आहे? विद्युत विभवाचे एकक आहे ते व्होल्ट आहे. परत निपरमॅग या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते? तर ते आहे लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम. त्याच्यानंतर आहे विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे टिंबटिंब यामध्ये वापरले जातात.
तर कशामध्ये आहे? लेड आम्ल विद्युत घटामध्ये. टिंबटिंब धातूचे आवरण कोरड्या विद्युत घटाचे ऋण टोक असते, तर त्याचं उत्तर आहे जस्त. कोरड्या विद्युत घटातील ग्राफाईटच्या बाहेरील भागात टिंबटिंबची पेस्ट भरलेली असते, तर त्याचं उत्तर आहे MnO2. चुंबकीय बलरेषा संदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर पहिलं बघा, चुंबकीय बलरेषा एकमेकींना आकर्षित करतात, चुंबकीय बलरेषा एकमेकींना छेदत नाहीत, चुंबकीय बलरेषा एकमेकींना दूर ढकलतात आणि चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. तर आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. तर चुंबकीय बलरेषा एकमेकींना आकर्षित करतात, हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. बॅटरी म्हणजे जास्त डॅश डॅश मिळवण्यासाठी केलेली विद्युत घटाची एकसर जोडणी होय. तर काय आहे त्याचं उत्तर? विभवांतर. त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 32वा प्रश्न आहे. 3 निकेल कॅडमियम घटांची एकसर जोडणी केल्यास एकूण विभवांतर किती असतं? बघा, निकेल कॅडमियम घटाच्या एका घटात किती असतं? तर 1.2, म्हणून 3 मध्ये किती? 3.6. लेड आम्ल विद्युत घटात धन विद्युत अग्र व ऋण विद्युत अग्र विरल टिंबटिंब आम्लात बुडवलेले असतात, तर विरल सल्फ्युरिक आम्लात बुडवलेले असतात. एकापेक्षा अधिक विद्युत घटाच्या एकसर जोडणीला टिंबटिंब म्हणतात, तर त्याला म्हणायचं बॅटरी. एकसर जोडणी केलेल्या 5 लेड आम्ल विद्युत घटापासून एकूण किती विभवांतर भेटतं? तर त्याचं आहे उत्तर 10, कारण लेड आम्ल विद्युत घट हे 2 व्होल्ट एवढं व्होल्टेज तयार करतं. चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी मांडले, तर त्याचं उत्तर आहे मायकल फॅराडे. विद्युत घटाच्या 2 टोकांमधील विभवांतरामुळे तारेतील टिंबटिंब प्रवाहित होतात, तर त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉन. चुंबकाभोवती ज्या भागात वस्तूवर टिंबटिंब बल कार्य करते त्यास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. बघा, त्याच्यामध्ये कुठलं बल कार्य केलं पाहिजे? तर तिथं चुंबकीय बलच आहे ते कार्य करत असते. तर इथं हा जो आहे तो 4था धडा आपला संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण कुठला बघणार आहे? 5वा धडा बघूया आपण. बघा, अणूचे अंतरंग. त्यातील पहिला प्रश्न बघा, भारतीय तत्त्वज्ञ कणाद मुनींनी द्रव्याच्या अविभाज्य कणाला टिंबटिंब असे नाव दिले, तर त्यांनी दिलं परमाणू नाव. टिंबटिंब हे अविभाज्य व अनाशवंत असतात. कोण असतात? तर अणू असतात. टिंबटिंब यांनी इसवी सन 1904 मध्ये अणुसंरचनेचे प्लम पुडिंग मॉडेल मांडले, तर ते कुणी मांडले? जे थॉम्सननी. त्याच्यानंतर अणूच्या संयोजेचा संबंध पुढीलपैकी कशाचा असतो? तर इलेक्ट्रॉनच्या संख्येशी. टिंबटिंबवर कोणताच प्रभार नसतो. कुणावर नसतो? बघा, त्याचं उत्तर आहे ॲक्च्युली केंद्रकावर पण नसतो, आणि तसा विचार केला तर न्यूट्रॉनवरती पण कोणताही प्रभार हा नसतो. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजे मूलद्रव्याचा टिंबटिंब होय. प्रोटॉनची संख्या म्हणजे काय असतो? अणुअंक. आणि प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या म्हणजे काय असतं? अणुवस्तुमानांक. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 7वा, अणुवस्तुमानांक दर्शवण्यासाठी काय वापरलं जातं? ए. आणि बघा, आणि अणुअंक दर्शवण्यासाठी झेड. जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकाचा वापर केला जातो? तर तो आहे ड्यूटेरियम. टिंबटिंबचे इलेक्ट्रॉन स्वरूप 287 आहे, तर ते कशाचं आहे? बघा, 287 इथं कार्बन झाले चुकून, ॲक्च्युली त्याचं उत्तर आहे क्लोरीन. ज्या अणूंचे संयोजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूंची संयोजा किती असते? 0 असते. तर लक्षात घ्या, 9वा जो प्रश्न आहे तो टिकमार्क केलेली आहे ती चुकीची आहे. 287 हे क्लोरीनचं आहे बरं का, त्याच्यामुळे ते लक्षात राहू द्या. 11वा प्रश्न आहे, टिंबटिंब दर्शनाविषयी झेड ही संज्ञा वर्तविली जाते, तर त्याचं उत्तर आहे अणुअंक. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रण करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? तर आहे न्यूट्रॉन्सचा वेग वाढवावा व संख्या कमी करावी, कारण आपल्याला नियंत्रित करायचं आहे. तर इथंच आपले 12 प्रश्न झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा 13वा प्रश्न, ऑक्सिजनमध्ये टिंबटिंब ही कक्षा संयोजा असते. ऑक्सिजनमध्ये फक्त के आणि एल, कारण ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? 8 आहे. 2 आणि 8 म्हणजे 2 आणि 6 असं एकूण 8, म्हणजे एल कक्षेमध्ये 6 असतात. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनच्या कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे काय आहे? इलेक्ट्रॉन संरूपण. टिंबटिंबचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पटीने कमी असतं. कुणाचं असतं? इलेक्ट्रॉनचं. रुदरफोर्डच्या विकिरण प्रयोगामुळे टिंबटिंब शोध लागण्यास मदत झाली. कशाचा? अणुकेंद्रकाचा. त्यांनी बघा सोन्याचा एक पत्रा घेतला होता, सोन्याची कॉईल, आणि त्याच्यावरती किरण वगैरे मारले होते, त्याच्यातून त्यांनी तो शोध लावला. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी 1911 मध्ये टिंबटिंब हे मॉडेल मांडले, तर ते मांडले केंद्रकीय अणुप्रारूप मॉडेल मांडले. विशिष्ट कक्षेत असताना टिंबटिंबाची ऊर्जा स्थिर असते. कुणाची? इलेक्ट्रॉनची. एका प्रोटॉनचे वस्तुमान टिंबटिंब आहे किती आहे? 1.66 गुणिले 10⁻27 ग्रॅम. बघा लक्षात घ्या सगळ्यांनी 1.66 गुणिले 10⁻27 ग्रॅम. 1803 मध्ये त्यांनी टिंबटिंब
सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. कोणी मांडला? जॉन डाल्टननी. कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर होतो? तर त्याचं उत्तर आहे कोबाल्ट 60चा. त्याच्यानंतर बघा, लक्ष द्या, नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 5 आहे म्हणून त्याची संयोजा किती आहे? 3. बघा, 8 मधून 5 वजा केले तर किती आलं? 3. म्हणून त्याचं उत्तर किती? 3. 8 कंप्लीट व्हायला 3 कमी आहेत. टिंबटिंबमध्ये N ही कक्षा संयोजक कक्षा असते. ब्रोमीनमध्ये बघा N, कारण ब्रोमीनचा अणुअंक हा खूप कमी असतो, त्याच्यानंतर जास्त असतो ॲक्च्युली, त्याच्यामुळे त्याची संज्ञा किती? N पर्यंत जाते. त्याच्यानंतर 24 टिंबटिंबा हा अणूचा मूलभूत रासायनिक गुणधर्म आहे, तर आहे संयोजा. अणूच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला टिंबटिंब असं म्हणतात, तर त्याला संयोजा म्हणायचं. इलेक्ट्रॉन हा टिंबटिंब मूलकण असतो. इलेक्ट्रॉन कसा असतो? ऋण प्रभारित. प्रोटॉन असतो तो धन प्रभारित. न्यूट्रॉन असतो तो प्रभाररहित. बघा, त्याच्यानंतर C6 आणि 12 या चिन्हांकित संख्येप्रमाणानुसार कार्बनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? तर बघा, जेवढी प्रोटॉनची संख्या तेवढी इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे किती आहे? 6. यांचे मुख्य मूल्य वाढवले असता त्या कवचातील टिंबटिंबची ऊर्जा वाढते. तर कशाची ऊर्जा वाढते? इलेक्ट्रॉनची. ग्रीक तत्ववेत्ता टिंबटिंबने मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांना ॲटम असं नाव दिलं, तर त्याचं उत्तर आहे डेमोक्रिटस. अणूमध्ये टिंबटिंब प्रकारच्या अणुकणांचा उपयोग समावेश असतो 3. कुठले कुठले? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. अणूंचे जवळजवळ सर्व वस्तुमान टिंबटिंबमध्ये एकवटलेले असते, तर त्याचं उत्तर आहे कशामध्ये एकवटलेले असते? बघा, तर ते आहे केंद्रकामध्ये एकवटलेले असते. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, रुदरफोर्डच्या केंद्रकीय अणुप्रारूपानुसार पुढीलपैकी कोणत्या कणांचा मारा सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला होता? तर तो केला होता अल्फा कणांचा. 1913 डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी टिंबटिंब मांडले, तर स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडले. व्हायटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये टिंबटिंबचा उपयोग होतो, तर आहे आयोडीन 131. त्याच्यानंतर भारतामध्ये 8 ठिकाणाच्या अणुविद्युती निर्मिती केंद्रामध्ये एकूण टिंबटिंब अणुभट्ट्या कार्यान्वित करतात, तर किती आहेत टोटल? 22. केंद्रकामध्ये टिंबटिंब हे अणुकण असतात, त्यांना न्यूक्लियॉन्स म्हणतात. केंद्रकामध्ये कोण कोण असतं? बघा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि केंद्रकाच्या बाहेर कोण असतं? तर इलेक्ट्रॉन असतात. L या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे? तर 8. Kची 2, Lची 8, त्याच्यानंतर Mची 18 आणि Nची 32. तर त्याच्यानंतर बघा, आपण पुढचा प्रश्न बघणार आहे. अंधुळ केंद्रकाभोवती प्रत्येक कवचात जास्तीत जास्त टिंबटिंब या सूत्राने मिळवलेल्या संख्येत इतके इलेक्ट्रॉन असू शकतात. किती? 2Nचा वर्ग. पोटॅशियम इलेक्ट्रॉनचे स्वरूपण रेखाटा. तर पोटॅशियमचं बघा काय आहे? तर 2, 8, परत 8 आणि 1 म्हणजे 8 आणि 16, 17, 18, 19. किती आहे पोटॅशियमचा अणुअंक? तर तो आहे 19. म्हणून कशा टाईपमध्ये? बघा, पहिल्या कक्षेमध्ये 2, Kमध्ये, Lमध्ये 8 आहेत, Mमध्ये सुद्धा 8च आहेत आणि Nमध्ये 1 आहे, म्हणून ते असं प्रकारे त्याचं येतं आहे. त्याच्यानंतर बघा, पुढे दिलेल्या युरेनियम 235च्या विखंडनातील A आणि B ओळखा. तर ते कोण कोण आहेत? बेरियम आणि क्रेप्टॉन, Kr आणि Ba. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध टिंबटिंब यांनी लावला. कुणी लावला? सर J.J. थॉम्सन यांनी लावला. पुढील गटातील वेगळा शब्द ओळखा.